सध्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये शेतीतली सगळ्यात गहन समस्या काय असेल तर ती पिकांचं खुरपणं आणि तणांची वाढ. तणांची समस्या दूर करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनामध्ये लेझर रोबोट येणार असं आपण सांगितलं होतं. तो लेझर रोबोट पुण्यातल्या राहुल रावेरकर आणि चेतन शिंदे आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी तयार केलेला आहे. तो रोबोट हा आहे. आपल्याबरोबर राहुल सर पण आहेत आणि त्याचबरोबर चेतन शिंदे सर पण आहेत. सर, कशा स्वरूपाची ही निर्मिती आहे, कशा स्वरूपाचे काम करेल? हा एक कंप्लीट ऑटोमॅटिक रोबोट आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो शेतीतलं तण जे आहे ते फक्त शेतीतलं तण जाळेल आणि बाकीच्या पिकांना कुठलंही हानी पोहोचणार नाही असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही याच्यामध्ये ब्ल्यू लेझर जो आहे त्याचा वापर केलेला आहे. हा पूर्णपणे याचं मेकॅनिकल डिझाईन, इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन, सॉफ्टवेअर पार्ट आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी या डिझायनिंगपासून डेव्हलपमेंटपर्यंत या आमच्या स्वतःच्या इनहाऊस आहेत. पुण्याला मी आणि चेतन आमची अश्मन टेक्निकल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जी कंपनी आहे त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे AMR डेव्हलप करत असतो आणि आमचा मेजर फोकस हा शेतामध्ये जे लेबर प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करणं आणि त्याच्यावरती सोल्युशन देणं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर आमचा हा पहिला प्रयत्न आहे. कशातनं ही कल्पना सुचली चेतन सर? काही महिन्यांपूर्वी माझा आणि करंजे सरांचा डिस्कशन चालला होता. तेव्हा त्यांनी ॲक्च्युअल प्रॉब्लेम सांगितले की ते तण काढायला प्रॉब्लेम्स येतात. सो आमचं डिस्कशन झालं की आपण त्यासाठी रोबोट बनवू शकतो का. तर तिथून ते चालू झालं आणि मग आम्ही त्याच्यावरती थोडं रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून मग आता इथपर्यंत पोचलो की तो तण आयडेंटिफाय करू शकतो. आत्ता आपण 4 प्रकारचे तण आयडेंटिफाय करू शकतो करेक्टली, एकदम ॲक्युरेटली, आणि त्याचं मार्किंग पण करू शकतो त्या सिस्टीममध्ये आणि त्याच्यानुसार लेझर फिरवतो आपण. अशा स्वरूपाचा पूर्ण संशोधित केलेला रोबोट म्हणजे लेझरचा तो बनवायला किती दिवस लागतील असं वाटतं? बघायला गेलं तर करंजे सरांनी आम्हाला याच्यामध्ये सांगितल्यापासून एक 1.5 महिन्यामध्ये साधारणपणे आमचा हा रोबोट तयार झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता हा जो आहे हा तर आमचं पहिलं हे मॉडेल आहे आणि याचं आतापर्यंतच्या सगळ्या चाचण्यात आमच्या यशस्वी झालेल्या आहेत. आता हे सगळ्यात महत्त्वाचं की हे जाळ पिकांच्या खाली म्हणजे जमिनीच्या खाली आहे, तर ते पूर्ण हे करण्यासाठी काय करावं? पिकांच्या खाली म्हणजे जमिनीच्या भागावरती याचा काही इम्पॅक्ट नाही आहे, पण जमिनीच्या वरती जो भाग आहे तोच हा फक्त जाळू शकतो. तो जो जाळेल तो पूर्णपणे त्याचं प्रकाश संश्लेषण क्रिया बंद करेल. तुम्हाला कसं वाटतंय? निश्चित, कारण आमच्या शेतकऱ्यांच्या मेन समस्या ह्याच आहेत की आता वाढती मजूर समस्या आणि त्याच्यावरचा खर्च. तर हे सगळं जर टाळायचं असेल तर आपल्याला मॅकनायझेशनवर जावं लागेल आणि ते बी ॲक्युरेट काम करावं लागेल. तर चेतनजी आणि राहुल या दोघांनी खरं पाहता त्यांचा धन्यवाद देतो की त्यांनी या आयडिया दिल्याबरोबर अगदी 1.5 ते 2 महिन्यामध्ये हे काम पूर्ण केलं. आणि पूर्ण याच्यामध्ये आपलं जर समजा ऊस पीक आहे आणि ऊसामध्ये बाकीचे तण आहेत, तर ऊस सोडून बाकीचे तण बरोबर आपण म्हणतो टिकल्या अवस्थेतले तण ते मारण्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये तणनाशकाची गरज नाही. सगळ्यात सुरुवातीला तणनाशकाची प्रक्रिया ज्यावेळेस आपण करतो सुरुवातीला त्यावेळेस हे जागी वापरलं पाहिजे. हां, म्हणजे तण उगवल्यानंतर शेतकऱ्यांनी 8 ते 10 दिवसाचं तण असताना त्यावेळी जर ह्याला फिरवलं तर अगदी लेझरसारखं म्हणजे आपण ज्याला प्रिंटर फिरेल आणि त्याच्यामध्ये सगळं तण मारेल आणि पीक तुमचं जागेवर राहील. म्हणजे पूर्ण क्लीन करायचं काम हा रोबोट करणार आहे. तर हे फार भविष्यातली गरज आहे आणि ते गरज ओळखता आम्ही शेतकऱ्यांचा खर्च, मजुरी, त्याचं कष्ट, उन्हात उभं राहण्याची सर्व ही कष्ट घेण्याची तयारी आता शेतकरी दाखवते. हे त्यांचं वाचणार आहे. तो बांधावर बसून त्याला फक्त तण नियंत्रण करता येणार आहे. आज 1 एकरची जर खुरपणी करायचं झालं तर जवळपास 20 कमीत कमी लेडीज मजूर लागतात. त्या 20 लेडीज मजूरचा खर्च जर बघितला तर 6,000 रुपये कमीत कमी आहे. तो कधी 9,000 रुपये, 15,000 रुपये त्या परिस्थितीनुसार जातो. तो आपोआप इथं वाचणार आहे आणि तणनाशकामुळे जी जमिनीची हानी होते ती आपली बिलकुल वाचणार आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीला पर्याय ह्याच्यासारखा दुसरा असणार नाही असं मला वाटतं. खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांनी पण उपस्थित केला आहे याचा व्हिडिओ तयार झाल्यानंतर की याला खर्च किती येऊ शकतो ह्या रोबोटला? खरं सांगायचं म्हणजे हे खूप लवकर आम्ही तुम्हाला सांगणं आहे की याला खर्च किती येईल, पण तरीही आम्हाला जी आता अंदाजित किंमत याची वाटते आहे ती साधारणपणे एक 9 ते 10 लाख रुपयांपर्यंतचा हा होईल. आणि याचं दुसरं म्हणजे कदाचित सुरुवातीला खर्च थोडा जास्त वाटू शकतो, पण ह्याची जी बॉडी किंवा चॅसी आम्ही बनवलेली आहे
ती पूर्णपणे मजबूत आणि रॉबस्ट अशी बनवलेली आहे. आणि आमचा जो प्रयत्न आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याच्यामध्ये दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेसरीज ॲड करायच्या. जसं की आपल्याला आता पेरणी करण्यासाठीचं आहे, पूर्णपणे ऑटोमॅटिक पेरणी करायची आहे. त्याच्यानंतर माती लावण्याचा जो प्रकार असतो तो करायचा आहे, भर लावणं ज्याला म्हणतात तो प्रकार असेल, किंवा तत्सम ज्या बाकीच्या गोष्टी याच्याबरोबर करायच्या आहेत त्या करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे की जेणेकरून हे एक कंप्लीट पॅकेज आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकू की ज्याच्यामुळे पूर्णपणे माणसांवरती किंवा मजुरांवर अवलंबून राहणं जे आहे ते कमी होऊन प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि शेतकऱ्याला त्याचा पूर्ण एक फायदा मिळाला पाहिजे. असा आमचा एक प्रयत्न पुढच्या 4 ते 6 महिन्यांमध्ये असणार आहे. याच्यामध्ये तण आयडेंटिफाय करून ते जाळतंय, पण हे तण आयडेंटिफाय करून जाळल्यानंतर त्या लेझरचा पिकावरती काय परिणाम होईल? नाही, याचा पिकावरती काहीही परिणाम होत नाही. याचं कारण असं आहे की आम्ही 1 मिलीमीटरपर्यंतची ॲक्युरेसी याच्यामध्ये कन्सिडर केलेली आहे की 1 मिलीमीटर बाजूला गवत असेल आणि पीक असेल तर तो पिकाला जाळणार नाही, पण त्याच्या पुढचा जो पार्ट असेल त्याच्यामध्ये फक्त तो याला जाळणार, तणाला, आणि पिकाला कुठल्याही प्रकारचा नाही. तो पीक कुठलं आहे त्याच्यामध्ये दाखवतो की एक क्रॉप आहे. तुम्ही याच्यात बघू शकता की ब्ल्यू लाईटमध्ये तो म्हणजे ब्ल्यू कलरमध्ये तो तुम्हाला फ्रेममध्ये दाखवेल की हे पीक आहे आणि रेड कलरमध्ये तो दाखवेल की हे तण आहे. हे आयडेंटिफाय करणं. आता फक्त हे की हे पूर्ण संशोधित होऊन खरं तर बाजारात याला किती कालावधी लागेल? एक साधारण आमचा पुढच्या 4 महिन्यांमध्ये हा प्रयत्न आहे की हा पूर्णपणे तयार होऊन बाजारामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या हातामध्ये याला देऊ शकलो पाहिजे. आमचे ह्या एका प्रकारासाठीच्या ट्रायल्स सगळ्या झालेल्या आहेत, पण जसं मी आता म्हटलं की एक पूर्ण कंप्लीट पॅकेज जे शेतकऱ्यांना द्यायचं आहे तर ते पॅकेज बाकीचे ॲसेसरीज डेव्हलप करायला थोडं आमचं अजून प्रोसेसमध्ये असल्यामुळे ते बाकीचे ॲसेसरीज आम्ही आणल्यानंतर मग कंप्लीट पॅकेज मार्केटमध्ये देऊ. आता ह्याचं जे अंतर आहे त्याच्यानुसार 4.5 फुटाची सरी याला अपेक्षित आहे. हां, नाही तसं नाही आहे. ह्याला तुम्ही दोन्ही बाजूने कमी आणि जास्त करू शकतो. एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला दोन्ही बाजूने आपल्याला कमी जास्त करता येतं. आणि ते कमी जास्त करण्याची त्याच्यात आतापासूनच सुविधा आम्ही दिलेली आहे. पण ते ॲटोमॅटिक नाही आहे, ते माणसांना करावं लागेल. त्यांच्याकडलं जे पीक आहे त्या पिकाच्या सरीनुसार आणि प्रकारानुसार. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की थोडा जो त्याचा डेमो आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो की जे लेझरचा पॉईंट आहे तो लेझरचा पॉईंट खालच्या बाजूला आहे, तो फिरतो कसा, तो सगळ्या बाजूला कसा जाईल ते आपण पाहू शकतो. अशा पद्धतीनं संपूर्ण सरीमध्ये हा लेझर फिरेल आणि पूर्ण त्याचे जे पिकावरचं तण आहे ते आयडेंटिफाय करेल. अशा स्वरूपाची ती ब्लू लाईट आहे, ते ब्लू लाईटच्याद्वारे तो त्या तणाला आयडेंटिफाय करेल आणि त्या तणावरती 90°C तापमानामध्ये तो फिरवून या ठिकाणी तो त्याचं कटिंग करेल किंवा तो जाळण्याचा प्रयत्न करेल. ते आपण इथं त्याचंच ते इमेज आपण कॉम्प्युटरमध्ये पाहतो की कशा पद्धतीनं ते तण जाळू शकतं ते. आणि हे त्याचं हिरव्या पद्धतीचं आयडेंटिफाय करतं आहे आणि अशा पद्धतीचं काम आहे आणि ते पूर्ण 4ही बाजूनी तो फिरेल असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर ब्युटी पार्लरमध्ये अनेक जण जातात तो चेहऱ्यावरचा काळा डाग घालवण्यासाठी, पण पिकावरचं तण एक काळा डाग असतो आणि तो घालवायची समस्या शेतकऱ्यांमध्ये आता गहन स्वरूपात बनते. आणि हे संपवायसाठी आणि शेतकऱ्यांचं कष्ट, शेतकऱ्यांचा पैसा कमी करण्यासाठी अशा स्वरूपाचं नवीन संशोधन जर बाजारात आलं आणि ते कमीत कमी खर्चात झालं तर राज्यातील शेतकऱ्यांना ते एक आश्वासक दिलासा ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ते पाहायचं असेल तर ते बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये 17 ते 24 जानेवारी 2026 दरम्यान कृषी प्रदर्शनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ही सुरुवात आहे कृषी क्षेत्रामध्ये तण नियंत्रणाची. एक वेगळ्या पद्धतीच्या ती तुम्हाला कदाचित ती नवीन वाटेल, सुरुवात वाटेल, पण ही प्राथमिक सुरुवातच नंतरच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची नाही.